मराठीमध्ये भाषांतराची सुरुवात बायबल या पुस्तकाने झाली असं सांगितलं जातं. न्यायमूर्ती रानडे यांच्या अहवालानुसार इंग्रजी राजवटीच्या सुरुवातीच्या 10 वर्षामध्ये मराठीमध्ये 3 पुस्तकं भाषांतरित झाली होती. आता ही 3 पुस्तकं ही शालेय अभ्यासक्रमाच्या संदर्भात होती. इथूनच भाषांतराला सुरुवात झालेली बघायला मिळते. तेव्हा मग खाजगी प्रकाशकही सुद्धा भाषांतरित साहित्य प्रकाशित करण्यावर भर देऊ लागले आणि याला मूळची जोड म्हणजे बडोद्याचे सयाजीराव गायकवाड आणि इंदूरचे तुकोजीराव होळकर या 2 संस्थानिकांनी या भाषांतर युगाला प्रोत्साहन दिल्याचं बघायला मिळतं. 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये ललित साहित्याची भाषांतरं व्हायला सुरुवात झाली आणि यामध्ये संस्कृत आणि इंग्रजीमधील नाटकं, कादंबऱ्या ही भाषांतरित होऊ लागली होती. भाषांतर ही प्रक्रिया आत्मसात करून घ्यावयाची प्रक्रिया आहे. भाषांतर हे एक शास्त्र आहे आणि ते आपल्याला आत्मसात करता आलं पाहिजे. दुसऱ्या देशातील विज्ञान, साहित्य, कला, शैक्षणिक, सामाजिक अशा विविध बाबींचा अभ्यास आणि संशोधन या दृष्टिकोनातून भाषांतराला अलीकडच्या काळामध्ये खूप महत्त्व प्राप्त झालेलं बघायला मिळतं. भाषांतरेच्या व्याख्येचा विचार करताना एका भाषेमधला असणारा मजकूर आणि त्या भाषेतला असणारा आशय हा दुसऱ्या भाषेमध्ये जसाच्या तसा मांडणं याला भाषांतर म्हणतात. भाषांतर ही प्रक्रिया आहे आणि ती समजून घेणं आवश्यक आहे. भाषांतर जो करणारा आहे त्याला दुसऱ्या भाषेतील ज्ञान पूर्णपणे माहीत असणे आवश्यक आहे. भाषांतर हा शब्दप्रयोग पहिला प्रथम विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी मांडला आपल्या निबंधामधून. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुळातली अर्थ आणि रस जसाच्या तसा दुसऱ्या भाषेमध्ये उतरवणं ही एक भाषांतराची कला आहे आणि ज्या भाषेमधला मजकूर असतो त्या भाषेला मूळ भाषा म्हणतात आणि ज्या भाषेमध्ये भाषांतर करावायचं आहे तिला लक्ष्य भाषा असं म्हटलं जातं. आता भाषांतराचं स्वरूप समजून घेत असताना की चांगल्या भाषांतराचं लक्षण कोणतं, तर मूळ भाषेमधला जो मजकूर आहे त्या मजकुराच्या अनुषंगानेच दुसऱ्या भाषेमध्ये मजकूर उतरवणं हे महत्त्वाचं लक्षण आहे. म्हणजे जसं बिंब तसं प्रतिबिंब हे समजून घ्यायला काही हरकत नाही. भाषांतरामध्ये मूळ मजकुराला महत्त्व आहे, त्याच्या आशयाला महत्त्व आहे. एकंदरीत एका भाषेमधला आशय दुसऱ्या भाषेमध्ये आणताच येत नाही हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. कारण भाषांतर जशी ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे तशी भाषांतर करणारा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीवर ही भाषांतर प्रक्रिया अवलंबून असते. म्हणजे व्यक्तिनिष्ठ प्रक्रिया म्हणून भाषांतराकडे पाहावं लागेल. अवघड जरी असली तरी ही आत्मसात करून घेता येते आणि एखाद्या भाषेतला मूळ आशय, त्यातलं विश्लेषण आणि अनुभव आणि प्रामाणिकता या बळावर पुनर्निर्मितीचा प्रवास या भाषांतराच्या माध्यमातून करता येऊ शकतं. भाषांतराचं मूळ नातं हे समीक्षा, मीमांसा, विडंबन यांच्या संदर्भात आहे. जसा मूर्तिकार मूर्त्या घडवत असताना साच्यातून मूर्त्या घडवतो आणि त्या सर्व मूर्त्या एकसारख्याच असतात, हुबेहूब असतात, तंतोतंत असतात. अगदी भाषांतरकाराला सुद्धा अशीच भूमिका निभवायची असते. भाषांतराच्या स्वरूपाची व्याप्ती बरीच मोठी आहे. याच्यामध्ये भाषांतराची रूपं सुद्धा भावानुवाद, मुक्त अनुवाद, रूपांतर अशा प्रकारचे आहेत आणि भाषांतर हे स्व अनुभव, अभ्यास, दुसऱ्या भाषेतील ज्ञान, आशय समजून घेण्याची वृत्ती, त्यातील धाटणी समजून घेण्याची वृत्ती यावरती अवलंबून आहे. आता भाषांतर आवश्यक असण्याची कारण, कशासाठी भाषांतर आवश्यक आहे, तर भाषेची सापेक्षतेच्या दृष्टिकोनातून आणि भाषा ज्ञानाच्या संदर्भातील जो स्तर आहे तो समजून घेण्यासाठी हे भाषांतराचं आवश्यकता म्हणून बघावी लागेल. मुळात कोणतीही भाषा चिन्ह व्यवस्थेच्या माध्यमातून तयार झालेली असते आणि 2 भाषेतील चिन्ह व्यवस्था ही मिळती जुळती कधीच नसते आणि म्हणून याला भाषेची सापेक्षता म्हणतात. आणि हा जो सिद्धांत आहे तो सपीर आणि होर्फ या दोघांनी मांडलेला आहे. भाषांतर करत असताना की दुसऱ्या भाषेतील ज्ञानाचं आकलन होणं अपेक्षित आहे. भाषांतर करीत असताना सभोवतालची परिस्थिती, त्यानुसार वापरलेले शब्दप्रयोग हे वास्तवाचं जे वर्णन आहे त्या वर्णनाची अनुभूती दुसऱ्या भाषेमध्ये मांडत असताना किंवा आपल्या भाषेमध्ये मांडत असताना ती होणं अपेक्षित आहे. म्हणजे जरी चिन्ह व्यवस्था वेगवेगळ्या असल्या,
दोन भाषेमध्ये सारखेपणा नसला तरी वास्तवाचं भान ठेवून भाषेची सापेक्षता लक्षात घेऊन हे भाषांतर होणं अपेक्षित आहे. दुसरं तुम्हाला सांगितला मुद्दा तो भाषा ज्ञानासंदर्भातील भाषा ज्ञानाचा जो स्तर आहे तो समजून घेत असताना कोणत्याही भाषेचं पूर्ण आकलन व्हायचं असेल तर संवेदन क्षमता आणि उत्सुकता जी म्हणतो माहिती जाणून घेण्याच्या संदर्भात ज्ञानाचं क्षेत्र विस्तृत करण्याच्या संदर्भात ही उत्सुकता आपल्यामध्ये असायला हवी. भाषांतर जो करणारा व्यक्ती आहे त्याला जसं आपल्या भाषेतील ज्ञान चांगलं माहीत आहे तसंच दुसऱ्या भाषेच्या संदर्भातील सुद्धा ज्ञान माहीत असणं अपेक्षित आहे. मूळ भाषेतला जो मजकूर आहे त्याच्यातला अर्थ, शब्द, वाक्य, विषय, ज्ञान हे सगळं जे आहे ते यथायोग्य पद्धतीनं मांडणी करणं हे भाषांतराचं महत्वाचं अंग आहे. आता आपल्याला जर प्रश्न विचारला की भाषांतराची आवश्यकता का आहे किंवा भाषांतराचं महत्व सांगा, 3 बाबतीमध्ये हे महत्व किंवा याची आवश्यकता सांगता येईल. ग्लोबल जगामध्ये भाषांतराचं महत्व मोठं आहे. दुसरं, परदेशामध्ये नोकरी, व्यवसाय आणि राजकीय भूमिका या माध्यमातून भाषांतराचं महत्व आहे. आणि तिसरं, जी जगामध्ये विविध क्षेत्र आहेत, माध्यमं आहेत, त्या सर्वांमध्ये भाषांतराचा उपयोग होतो आणि म्हणून भाषांतराची आवश्यकता आहे. जो पहिला सांगितला की ग्लोबल जगामध्ये भाषांतराला महत्व फार प्राप्त झालेलं आहे. एखाद्या देशाची संस्कृती, एखाद्या देशाचं मधील मानवी जीवन, तिथल्या लोकांचं जीवनमान, तिथल्या लोकांची लोकसंस्कृती, भाषा, इतिहास या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर त्या भाषेविषयीचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आणि म्हणून भाषांतर ही संकल्पना या माध्यमातून पुढे आलेली बघायला मिळते. म्हणजे दुसऱ्या देशातलं साहित्य, विज्ञान, सामाजिक, कला या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या भाषांतराच्या माध्यमातून आपल्याला दुसऱ्या भाषेपर्यंत पोहोचवता येतात आणि म्हणून विविध जी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रातला विचार आहे, ज्ञान आहे, भाषा आहे, काल आहे, परिस्थिती आहे, याच्या सगळ्या सीमा ओलांडून पुढे जायचं असेल तर भाषांतर कौशल्य आत्मसात करणं आवश्यक आहे. आणि म्हणून जागतिकीकरणामध्ये या नव्या स्पर्धेच्या युगामध्ये भाषांतर हे अत्यंत महत्वाचे आहे. दुसरं तुम्हाला मी सांगितलं की भाषांतराची आवश्यकता परदेशामध्ये नोकरी करताना, परदेशी कंपन्यामध्ये नोकरी करताना किंवा व्यवसायाच्या अनुषंगानं किंवा राजकीय कामाच्या निमित्तानं किंवा प्रवासाच्या निमित्तानं आपण ज्या वेळेला बाहेर पडतो, परदेशी जातो, त्या वेळेला सुद्धा भाषांतर आवश्यक आहे. म्हणजे आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं वेगानं आपण सुद्धा प्रगती करत आहोत आणि म्हणून त्याबरोबर जशा आपल्या देशातल्या काही भाषा आपल्याला माहिती आहे परंतु व्यवसाय, नोकरी आणि इतर काही कामाच्या निमित्तानं ज्या वेळेला परदेशामध्ये आपण काम करतो त्यावेळेला दुसऱ्या भाषेचं ज्ञान आपल्याला परिपूर्ण असणं अपेक्षित आहे आणि त्याच वेळेला भाषांतरित हे जे साहित्य आहे ते साहित्य इथं बुद्धिवाद्यांच्याकडून आपल्याला उपलब्ध होत असतं आणि त्यामुळं परदेशामध्ये नोकरी व्यवसाय करत असताना या भाषांतराला महत्व अनन्यसाधारण आहे. आता तिसरा जो मुद्दा सांगितला की विविध क्षेत्रामध्ये भाषांतराची आज आवश्यकता आहे. आता कुठली विविध क्षेत्र आहे? प्रसार माध्यम आहेत, दृकश्राव्य साधनं आहेत, विज्ञान आहे, संगणक आहे, माहिती क्षेत्र आहे, राजकीय क्षेत्र आहे, कृषी क्षेत्र आहे, साहित्य क्षेत्र आहे, अशी विविध क्षेत्र आहेत आणि ही सगळी विविध माध्यमामध्ये भाषिक कौशल्य महत्वाची भूमिका बजावत असतं आणि म्हणून भाषांतर ही कला ही आजच्या काळामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावताना बघायला मिळत आहे. आता भाषांतर, अनुवाद, भावानुवाद आणि रूपांतर यांच्यामध्ये साम्यभेदाचा विचार सुद्धा अपेक्षित आहे. आता मुळात भाषांतर कशाला आपण म्हणतो? तर भाषांतर एका भाषेतील मजकूर दुसऱ्या भाषेमध्ये जसा आहे तसा उतरवणं, त्या भाषेची लवचिकता लक्षात घेऊन तर इथं अनुभव, सराव, प्रामाणिकपणा या गोष्टीमुळेच ह्या गोष्टी भाषांतर जमू शकतं. हे भाषांतर ही इतर भाषेतून केलेली कृती आहे की भाषांतरामध्ये सर्वगुण संपन्नता आवश्यक आहे. चिपळूणकरांनी सुद्धा या गोष्टीवरती भर दिलेला आहे. श्रीम माटे यांनी सुद्धा प्रासादयुक्त एखाद्या भाषेतला मजकूर आपणाला प्रसादयुक्त वाणीने अन्य भाषेत सांगणं हे लक्षण आहे असं सांगितलेलं आहे.
मूळ ग्रंथातला आशय असेल, त्यातलं विश्लेषण असेल, त्यातला अनुभव असेल, या सगळ्याचं शेवटी या अनुभवाचं स्वभाषेमध्ये मांडणी करता आली पाहिजे, पुनर्रचना करता आली पाहिजे. ही प्रक्रिया भाषांतराच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाची आहे. दुसरं की भाषांतरित झालेला जो मजकूर आहे तो मूळच्यासारखा वाटला पाहिजे, मूळ भाषेतला आहे असाच वाटला पाहिजे. भाषांतर मगाशी म्हटलं की व्यक्ती परत्वे प्रक्रिया आहे. प्रत्येक भाषेमध्ये, इतर कोणत्याही भाषेमध्ये इतर भाषेतला मजकूर मांडत असताना भाषांतराला ती भाषांतर क्षमता ही अत्यंत महत्त्वाची आहे. भाषांतर हे किती हुबेहूब केलं जातं यावर भाषांतराचं यश अवलंबून आहे. मूळ लेखक, भाषांतरकार हे दोन्ही जरी वेगळ्या व्यक्ती असल्या तरी त्याचे विचार करण्याची पद्धत, त्यांचा दृष्टिकोन, त्यांच्या सगळ्या भाषेच्या अनुषंगानं भाषांतर करत असताना परिणाम घडत असतो. मूळ लेखणी असेल, त्याच्यामध्ये मांडलेले विचार असतील, संकल्पना असेल, याचं आकलन करून घेता आलं पाहिजे आणि विचारांच्या सर्व छटांच्या माध्यमातून त्याची पुनर्निर्मिती भाषांतराच्या माध्यमातून होत असते. भाषांतर हे मूळ विचाराचं प्रतिबिंबच आहे आणि ते प्रतिबिंब बाजूला करून कधीच चालत नाही आणि म्हणून मूळ लेखनाचा गाभा असेल, आशय असेल, तो लक्षात घेऊन पुनर्निर्मिती करणं हे भाषांतराचं महत्त्वाचं कौशल्य आहे. हे भाषांतराच्या बाबतीत झालं. आता दुसरा जो शब्द आहे अनुवाद. आता अनुवाद ही संज्ञा भाषांतरापेक्षा खूप मोठी आहे. अनुवाद म्हणजे काय तर मुळात एखाद्याच्या मागून बोलणं, त्याला अनुवाद असं म्हणतात. आता मग एखादं अगोदर तयार असलेला मजकूर, त्याचं स्पष्टीकरण असेल, त्याच्याबद्दल विस्तार करणं असेल किंवा त्याचं विवरण करणं असेल, हे सगळं अनुवादामध्ये येतं. पुन्हा पुन्हा सांगता येणं, पाठ करणं, स्पष्ट करणं, हे सगळ्या अनुवादाच्या अनुषंगाने शब्दप्रयोग वापरले जातात. आता घोकमपट्टी, स्पष्टीकरण, पुनरावृत्ती, गद्य रूपांतर, पद्य रूपांतर, टीका, हे जे सगळे प्रकार आहेत ते अनुवादामध्ये येतात. महाभारतामध्ये जी गीतेवर जी झालेली टीका आहे ती ज्ञानेश्वरी, रामायण, अनेक भाषामध्ये झालेली भाषांतरं हे लक्षात घेणं आवश्यक आहे. अनुवाद हा शब्दांकित असतो, त्यामुळं अनुवाद करताना संक्षेप किंवा विस्तार करायला भरपूर वाव असतो. म्हणजे तुम्ही कसं मांडता याच्यावर अवलंबून आहे अनुवाद. तुमच्या पद्धतीनं मांडायचा, पण मूळ आशय विसरायचा नाही. अनुवाद हा स्वाभाविक आविष्कार आहे, माणसाप्रमाणे तो स्वाभाविक चाल. दोन भाषिकापैकी किंवा दोन भाषापैकी एक भाषा अनुवादकाची मातृभाषा असते, दुसरी भाषा काही प्रमाणात ती त्याला येत असते. अनुवाद हा केवळ वेळ घालवण्याचा किंवा साहित्य क्षेत्रात उगीच लुडबुड करण्याचा प्रकार नाही. ते जबाबदारीचं काम आहे, ते विसरून चालणार नाही. आणि म्हणून अनुवादकाला सभोवतालची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा अभ्यास असणं आवश्यक आहे, अचूक माहिती असणं आवश्यक आहे. अनुवादित कलाकृती कोणत्या असतात, त्या कशा प्रभावी असतात, त्याचं नैपुण्य, ती क्रियाशक्ती, तो भाषाप्रयोग, ही सगळी अंग समजून घेणं त्यांना आवश्यक असतं. अनुवादकाच्या ठायी उत्तम भाषिक नैपुण्य असणं गरजेचं आहे. निदान जी भाषा आपण ग्रहण करतो ती उत्तमपणे समजून घेता आली पाहिजे आणि म्हणून स्वानुभव दांडगा असायला हवा याच्यामध्ये आणि त्या अनुभवाशिवाय काही जमणार नाही, हे इथे आपल्याला सांगितलं पाहिजे. तिसरं जे आहे रूपांतरण. आता रूपांतरण म्हणजे नेमकं काय तर एखाद्या मूळ मजकूर आहे मूळ भाषेतला तो लक्ष्य भाषेमध्ये आणणं म्हणजे दुसऱ्या भाषेत तो स्थूल आशय आणण्याचा जो प्रयत्न केला जातो त्याला रूपांतर म्हणायचं. म्हणजे एका भाषेतल्या मजकुराचा आशय दुसऱ्या भाषेत आणणं त्याला रूपांतर म्हणायचं. आणि हे रूपांतर असं समजून घ्यायचं, मुळातला विस्तार टाकून लक्ष्य भाषेत किती सुटसुटीत पुनर्निर्मिती आपल्याला करता येईल हे रूपांतरामध्ये बघितलं जातं. मग त्याच्यामध्ये रूपांतरामध्ये स्थळ, पात्र असतील, त्यांची नावंसुद्धा बदलली जातात आणि मूळ कृतीतली परकीय परिचित वातावरण बदललं जातं आणि आपल्याला जसं आवडेल, रुचेल, मानवेल अशा प्रकारचंच वातावरण तयार केलं जातं रूपांतरामध्ये. आणि म्हणून मूळ कृतीचा साचा पूर्ण इथं बदललेला बघायला मिळतो. आणि उदाहरण द्यायचं झालं तर नाटककार देवलानी जे शेक्सपियरचं ऑथेल्लोचं रूपांतर केलेलं आहे झुंजारराव या नाटकामध्ये जे केलेलं बघायला मिळतं. शिरवाडकरांनी ऑथेल्लोचं रूपांतर केलेलं आहे. प्राचीन वाङ्मयात सुद्धा याची रूपांतर बघायला मिळतात. मग असा आध्यात्मिक जे ग्रंथ आहेत रामायण, महाभारत, भागवत हे मुख्यतः रूपांतरच आहे. दुसऱ्या भाषेतलं साहित्य कृतीचीही रूपांतर आहे आणि म्हणून त्यांना व्यापक अर्थानं भाषांतर असं म्हटलेलं आहे. एखाद्या साहित्य कृतीची, त्या संस्कृतीची वाङ्मयीन जडणघडण भाषांतरा इतकीच रूपांतरही महत्त्वाची ठरतात. आणि म्हणून रूपांतर हे काही शास्त्र नाही, उत्स्फूर्त ज्ञानावर आधारलेली ती गोष्ट आहे आणि तिला अभ्यास आणि व्यासंगाची जोड आवश्यक आहे. चौथा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो भावानुवाद. आता भावानुवाद कशाला म्हणायचं की मूळ भाषेतली जी साहित्य कृती आहे फक्त भावार्थ
महत्त्वाचा मानून लक्ष्य भाषेत तो आणला जातो. त्याच्या पाठीमागचा भाव काय मूळ भाषेतला, आणि म्हणून मूळ भाषेतला भावार्थ तो प्रकट करता येईल. मूळ भाषेतला शब्द असतील, वाक्प्रचार असेल, ते आवश्यक असतात. आणि म्हणून भावानुवाद हा प्रकार जो आहे तो मुख्यत्वे साहित्यामध्ये वापरला जातो. कथा, कादंबरी, कविता, आध्यात्मिक ग्रंथ, हा भावानुवाद हा महत्त्वाचा आहे. आध्यात्मिक साहित्यामध्ये हा प्रकार सर्रासपणे वापरला जातो. आता भाषांतरामध्ये भावानुवादामध्ये जो आपण फरक बघितला, महाभारताच्या अनुषंगात जर महाभारताची टीका म्हणजे ज्ञानेश्वरी, आता हा भावानुवादाचा प्रकार आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीचं नाव भावार्थ दीपिका असं ठेवलं. आता याचं उदाहरण जर द्यायचं झालं, कवी मोरोपंतांनी सुद्धा महाभारताचं रूपांतर करताना आपल्या शैलीमध्ये तो भावानुवाद केलेला बघायला मिळतो. म्हणजे महाभारताच्या आदिपर्वामध्ये येणाऱ्या एकलव्य कथेमध्ये अर्जुनाच्या तक्रारीवरून द्रोणाचार्यांनी त्याच्या हितार्थ एकलव्याकडं जाऊन गुरुदक्षिणा म्हणून त्याचा अंगठा कापून घेतला. द्रोणाचार्यांचं हे वर्तन योग्य की अयोग्य याचा विचार महाभारताने केलेला नाही, पण द्रोणाचार्यांच्या या कृतीत विश्लेषण मोरोपंतांनी केलेलं. एकलव्याकडे जाताना द्रोणाचार्याच्या मनात अपराधी भावना निर्माण झाली होती असं सूचित केलेलं आहे. म्हणजे भावानुवादामध्ये व्यक्तिप्रतिमेला वेगळा मूल्यभाव प्राप्त होतो, आणि भावानुवादाचं प्रकाशन, निदर्शन, निरूपण, हे सगळं निर्मिती, हे सगळं साधारण असे 4 प्रकार पडतात भावानुवादाचे. कोणते? प्रकाशन, निदर्शन, पण आणि निर्मिती. अशा प्रकारे ह्या भाषांतराच्या बाबी आपण समजून घेतल्या.